हाय हॅलो वेलकम टू फूड अँड व्लॉग. तर किचनमध्ये आलेले आणि चालू झालेली आहे भाजी करायची तयारी. तर आज छान असे बटाटा, हे छोटे जे बटाटे आहेत ना त्याची भाजी बनवणार आहे. मस्त अशी लफतफची, तुम्ही पुरी सगट वगैरे सुद्धा किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता. तर बटाटे इथं उकडायला घातलेले आहेत आणि एक मोठा बटाटा होता त्याला मी मध्ये कट केला कारण शिजत नाही म्हणून. पाणी घातलं आणि बटाटे शिजवताना मी आहे ना थोडंसं कायम मीठ घालते त्याच्यामध्ये. त्याने काय होतं माहिती आहे का, बटाटा आपला आत पांचट लागत नाही किंवा अशी त्याची साल जी आहे ना वरची बटाट्याची ती पटकन निघायला मदत होते. त्यामुळे शिजताना असं थोडंसं किंचित आपण मीठ घालायचं, जेणेकरून बटाटे आहे ना साल पण लगेच निघते आणि बटाट्याची आतपर्यंत मीठ गेलं ना तर टेस्ट पण छान लागते त्याची. तर आज गोडामध्ये मी बनवणार आहे खीर. पण इथं तुम्हाला दिसत असेल हे खजूर घेतलेले आहेत, खजूराची मी खीर बनवणार आहे. तर इथं खजूर मी त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ठेवते, जेणेकरून त्यातली जी बी आहे ना ती पटकन निघते आणि मऊ पण पडतील पटकन खजूर. जर तुम्ही साखर वगैरे गूळ खायचा नसेल तुम्हाला तर तुमच्यासाठी हे मस्त अशी खजूराची खीर बनते. त्याचबरोबर इथं काजू आणि बदाम दिसत आहेत आणि थोडंसं केसर पण मी याच्यामध्ये घालते. आता काजू बदाम जर कट करायला आपल्याला वेळ नसेल तर त्यासाठी एक ट्रिक सांगते. छान असं गरम पाणी घालून ठेवायचं, एक 15-20 मिनटं छान मऊ होतात आणि पटकन मग ते कट होतात. जर असेच तुम्ही कट करायला गेला तर थोडा वेळ पण लागतो आणि वेळ नसेल तर ही ट्रिक जरूर वापरा. तर आता ते पण मी भिजत ठेवलं आणि इकडं खजूर जे बिया होत्या त्या काढून घेतल्या आणि छान असं मी त्याचं मॅश केले, थोडंसंच मॅश केलं जास्त नाही. त्याचबरोबर काजू बदाम पण चांगले भिजले होते, मग त्याचे मी कट केले छोटे छोटे आणि बेदाणे पण घेतलेत मनुके. इथं बघा केसर घातल्यामुळे पाण्याचा कलर खूप छान आला आहे. आणि इकडे शेवाळ्या घेतल्या आहेत, हा घरगुती शेवाळ्या आहेत. तर 2 चमचेच घेतलेले आहेत. जास्त काही शेवाळ्याच्या खिरीमध्ये शेवाळ्या जास्त वापरायच्या नाही, तर फार घट्ट होतं. त्याचबरोबर आपल्याला खीर आहे म्हटल्यानंतर तूपसुद्धा लागणार आहे. आणि इकडं दूधसुद्धा मी गरम करत ठेवलेलं आहे. पातेलंसुद्धा गॅसवरती ठेवलेलं आहे आणि गॅसवरती पातेल ठेवल्यानंतर आता त्याच्यात सर्वात पहिले तर तूप जाणार आहे, कारण आपल्याला जे काजू बदाम मनुके आहेत ना ते छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आणि ही जी खीर आहे ना खूप टेस्टी रिच अशी लागते आणि त्यात साखर गूळ नाही. त्यामुळे जर तुम्ही डाएट वगैरे करत असाल ना तर तुमच्यासाठी मस्त अशी, कधी गोड खावं वाटलं तर नक्कीच ही तुम्ही खीर करून बघा. काजू बदाम मनुके सगळं भाजून झालं आणि शेवाळ्या पण छान अशा मी ब्राऊन रंगावर परतून घेतलेल्या आहेत तुपामध्ये. आता त्याच्यामध्ये जाईल खजूरसुद्धा छान आपल्याला थोडंसं तूप टाकून मी आता ती भाजून घेणार आहे, जेणेकरून त्याचा जे स्वाद आहे ना आणखी उभारून येईल म्हणून. तर थोडंसं तूप आणखी मी घातलं वरनं आणि त्याच्यामध्ये आता ही खजूर मी चांगली भाजून घेते. मस्तच लागते एकदम रिच अशी. त्याच्यानंतर इकडं मी दूध उकळलेलं ती घातलेलं आहे आणि साई सकट आपल्याला दूध घालायचं आहे. बघू शकता छान अशी साई आली. तर साई सकट टाकलं की आणखी छान आपल्या खिरीला टेस्ट येते, छान अशी खाव्यासारखी. तर खीर तयार झाली. सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये वेलची जायफळची पूड घातली आणि नंतर पटकन त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं, जेणेकरून त्याचा जो स्मेल आहे ना म्हणजे सुगंध तो छान आपल्या खिरीला लागतो. आणि इथं बघू शकता बिना कस्टर्ड पावडर वापरता सुद्धा दाटसर अशी रिच अशी आपली खीर तयार झालेली आहे आणि एकदम टेस्टी असे लागते. नक्कीच तुम्ही करून बघा, खरंच सगळ्यांना खूप आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.